पुणे आणि अहिल्यानगर या दोन महत्त्वपूर्ण जिल्ह्यांना जोडणाऱ्या बेल्हे शिरूर राज्य महामार्ग क्रमांक 61 ची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सध्या या रस्त्यावर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्ता आणि साईडपट्ट्या पूर्णपणे उखडल्यामुळे वाहन चालक, शेतकरी आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या मुख्य महामार्गावरून दररोज शेकडो लहान मोठी वाहनं, एसटी बसेस किंवा दुधाचे टँकर धावत असतात। मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची झालेली दुरवस्था आणि उघड्या पडलेल्या साईडपट्ट्यांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। रात्रीच्या वेळी तर रस्ता नसून खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचेही जाणवते। अनेक दुचाकीस्वार खड्ड्यांचा अंदाज न आल्याने घसरून पडत असून गंभीर जखमी होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची साधी डागडुजी किंवा खड्डे बुजवण्याचे कामही केले जात नसल्याने स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आम्ही दरवर्षी कर भरतो, मग प्रशासनाला या रस्त्याची दुरुस्ती का दिसत नाही, असा संतप्त सवाल स्थानिक प्रवाशांनी उपस्थित केला आहे। प्रशासन आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहता बेल्हे शिरूर महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून साईडपट्ट्यांची दुरुस्ती करावी, अशी आक्रमक मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे।